करणार. बर 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 बर. नाव काय तुमचं दादा? तात्यासाहेब दादासाहेब बाबर. बाबर. बाबर इथं जास्त आहेत का? 80% बाबर आहे. गावचा 80% बाबरच आहे. बर बर बर. मग आता मी राजकारणाचे आता समीकरण काय होतील इथं? 14 साली मी हायस्कूल टीचर म्हणून रिटायर झालो. शिक्षक होता का तुम्ही? शिक्षक कुठं? कडलास हायस्कूल कडलास. बर किती वर्ष सेवा केली तिथं? 30 वर्ष सेवा केली. बर 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 बर. आणि मग सेवेत असताना पासूनच हा हा हा. मी दीपक आबांचा कट्टर कार्यकर्ता. चाहताय तुम्ही चांगलं. बर बर बर. हा हा. कारण माझा पक्ष जर विचारला तर दीपक आबाचा हा माझा पक्ष. हा, ते हा. कुठे जरी गेले हा हा हा. तर मी त्यांच्या बरोबर असतो. बर 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 बर. पण आता असे सध्या 5-4 अशी माणसं आहेत. आणि आम्ही काय गावचा विकास होतोय म्हणून कुठलेही आम्ही तिथं त्या लोकांना अडवलं नाही. पण प्रत्यक्षात विकासच झाला नाही. आता तुम्ही म्हणताय अतुल पवार. हा हा. सत्यस्थिती जर तुम्हाला दाखवली, कारण हा. अतुल पवारनं आम्हा ह्या गावाला लुटले, लुटलंय भयानं लुटले. कसं? आता तुम्हाला प्रत्यक्ष स्पॉटवर जर नेलं, 2 बंधारे झालेले आहेत. बर बर बर. हा. 80 लाखाची बंधारे झालेले आहेत. पण त्या बंधाऱ्यात अर्धा फूट सुद्धा पाणी थांबत नाही. का बरं म्हणजे थांबत नाही? आता मग तुम्हीच त्याचं निरीक्षण करायचं. बर बर बर. हा हा. त्यानंतर नदी खोल प्रकल्प हा कोठ्यावधीचा आता सद्यस्थितीला तुम्ही गेला हा हा. तर तिथं जैशी ती अवस्था तुम्हाला दिसते. आणि झाले म्हणजे खोलीकरण झाले. त्यांची आशा काय हा. आहे? विकास या नावाखाली हम्म का हम्म. कुठल्याही नेत्यावर मी टीका करत नाही, हा हा हा. बापूवर नाही. कारण मी सगळ्याजवळच थांबलेलो होतो आणि मग सगळं त्याग करून मी आबाजवळ एकमेव व्यक्ती म्हणजे आलेगावातला सर हा आबाचा चाहता. पण आता तुम्ही एक सांगितलं होतं बंधाऱ्याचं काम सांगितलं, जे बंधाऱ्याचे 80 लाख झालं ते कोणी केले? अतुल पवारने केलेले. म्हणजे तर पाणी. तिथं अर्धा फूट सुद्धा पाणी थांबत नाही. बर मग तुम्ही जर मी व्हिडिओ करून बर बर. पाठवणार होतो. हा 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 हा. त्यानंतर बापूने सुद्धा काही नाही, काम म्हणते ती काही नाही, सगळे काही नाही. तर बापू असा व्यक्ती आहे, हा. कारण मी सुद्धा त्यांचं काम केलेलं आहे. बर बर. आणि बापू सुद्धा या राजकारणात येऊ शकत नव्हतं. हा 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 हा. पण आपण सांगितलं या वेळेला बापूला आपण मदत देऊ आणि पुढच्या वेळेला आपणाला ऑटोमॅटिक संधी मिळेल. बर बर बर. पण एकदा सत्तेत शिरल्यानंतर आशा सुटली हा हा हा. आणि त्यामुळे मग त्यांना आणि सत्यस्थिती आबाच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो असताना 196 मतानं बापू पडले. असं झाल्याबरोबर आबाला फोन आल्यावर आबा म्हणले थांब, सही करू नको. आणि मग तिथं आबा पळत गेले आणि जाळीवरून उडी टाकली. आणि आम्ही चोरवाटा आम्हाला, कारण आबासाहेबाजवळ असल्यामुळं, गणपतराव देशमुख त्यांच्याशी नेहमी युती आमची असल्यामुळं आम्हाला चोरवाटा सगळ्या माहिती होत्या. आपण लक्ष दिल्यानंतर पेट्या बाजूला काढायला लावल्या आणि बापूचा विजय झाला. 19ला बरोबर. पण ही तिने आम्हाला जाणलं नाही. पण बापू भूलथापा मारते वाटतंय तुम्हाला? 100% भूलथापा. मी त्यांचा सुरुवातीचाच कार्यकर्ता. बर. त्याग भयान केले. पहिली आमची लोक आता त्यांना ह्या भागात त्यांचा उमेदवार उभा केलाय, कारण पहिल्यांदा पहिल्यांदा करू द्या. जनता आता पूर्वीसारखी अडाणी राहिली नाही. प्रसार माध्यम आहे ती सगळ्या जागरूक आहे. आणि ती पूर्वी कसं होतं, एकदा शब्द दिला का ती पाळायचा, काम करू न करू. आता ते म्हणते काम. एक 4 माणसं आज तालुक्यात सुद्धा काही नाही, आपली चांगली प्रतिमा. अरुण बिले उपनगराध्यक्ष, आज जोडीदार. आम्हाला बापूचा फोन आला 6 वाजता मी इथनं गेलो. मग त्यावेळेला नागणीबाई उभा राहिलेल्या होत्या. बाळासाहेब मस्के म्हणले बाबर सर मला होते त्या करणारा माणूस. मी म्हणलं तसं नाही, बापूला आपण निवडूनच आणायचं. बरोबर बरोबर. मग बापू इथं आल्यानंतर म्हणते काही नाही, सर सारखा स्वाभिमानी कट्टर माणूस काय म्हणून तर काय करायचं. आणि मला वेदना होते त्या काही नाही. 20 माझे. पण बापून आबांसोबत गदर केली वाटतंय तुम्हाला? 100%च केली. कारण मी त्या बैठकीला आहे ना. हाय का बैठकीला आहे मी. आबाचा चाहता म्हटल्यानंतर काय नाही. पण बापू म्हणले की मी कुठला शब्द दिला नव्हता विधानसभेला इकडे तिकडे असं बोलले. मग ठीक आहे, नाही देऊ द्या म्हणलं. एकदाच माणूस एकदा दोनदाच बघतो म्हणा. कारण कालच्या नगरपालिका निवडणुकीत शहाजी बापूंना आबांना पांढऱ्या पायाचा म्हणला, अजून काय काय. अहो आम्हाला ते ऐकल्यानंतर आमचं टेन्शन वाढते. बापूजी काय बोलते, त्यांनी शब्द आम्हाला काय दिलेलं होतं, आम्हाला ओव्हर होते. पांढऱ्या पाया म्हणते काय केली पण तिथं? आता काय त्यांना निवडून दिल्यामुळं बर. नाही, सत्तेत तो पाऊलच टाकत नव्हता माणूस. मी ठामपणे सांगतो. का त्यांचं मी काम करत होतो. अहो माणसाने काय पाठीमागं जाऊन सुद्धा काय नाही, आपल्यावर कुणाचा उपकार झाले ते ही सुद्धा जाणावं लागतं. पण ते शब्द पाळत नाही हो, हे राजकारणी असते ती. मग आता आम्ही त्यांना पाळायला लावली. चाल 100%. बर. आता अतुल असू द्या, पण नगरपालिकेला बघितलं तर भाजपला एवढं बोललं ना, आता जाऊन त्यांच्या संग बसलाय.
अहो ही काय माहिती आहे का, जनतेची भुशाबूल बऱ्याच ठिकाणी झाली आहे, आता होऊ शकत नाही. पण अतुल पवारची चर्चा जरा जोरात इथं दिसते काय पण. जोरात मला तुम्ही सांगा, काय नाही. ह्याच गावातलं पैसे कोठ्यानं मिळवलेले आहेत आणि त्यांच्यावर खर्च करायला लागलाय. आणि त्यांच्यावरच तुम्ही खर्च करायला लागलाय. हा 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 कुठलं मला सांगाय काय ना, कुठलं असं मोठं काम तुम्ही दाखवा, बंधारे दाखवा किंवा दुसरं रस्ते निकृष्ट दाखवा. काम. अहो पैसेच मिळवले, टाकीचं तसंच आहे, बंधाऱ्यांचं तसंच आहे. मग आता काय अशिक्षित एवढी जनता आहे का मला सांगा. आमच्या भूलथापेचं राजकारण चालू आहे. भूलथाप्याचंच राजकारण केलं. हा. आणि मग ही जनतेतला आलेगावातलाच पैसा आलेगावात इसकटला म्हणजे काय, पदरचा पैसा गावाला ती इसकटत नाहीत. बरोबर, काम तुमच्यात केली आणि तुमच्यावर आमच्यातच आणि कोट्यावधी रुपये लुटले आलेगावला. कोट्यावधीचा. मग त्यांची आशा का वाढलेली आहे, या गावातनच लुटता येते हा. म्हणून ही वाटचाल चालू आहे. बरोबर, मी ठामपणाने सांगतो. आणि तुम्हाला जर प्रत्यक्ष बघायला असलं तर काय नाही, व्हिजिट सुद्धा त्या स्पॉटला देऊ आपण. नाही करू आपण करू. टाकी जवळ देऊ, बंधाऱ्याजवळ देऊ. आज 80-80 लाखाचं बंधार आहेत, तिथे एक अर्धा फूट पाणी थांबू शकत नाही. म्हणजे तुम्ही काम काय केलं मला सांगा. पैसा हंडला पाक्याने संपूर्ण आमचा ठाम काय नाही, त्यांच्यावर शब्दच आहे. बरोबर. मग ते सांगते आम्ही लय चांगली कामं विकासाची करतोय, असं झालं समोर येऊन गावात सुद्धा सांगा म्हणावं काय नाही, आम्ही सांगतो तुम्हाला, दाखवा तुम्ही मग स्वतःच इथे काय. फिरायला लागले त्यांना कसं काय थारा लोक द्यायला काय लागले? मला तुम्ही सांगा, 4 दिवस फिरतील. बरं. आता तुम्ही आला आमच्या घरला आला, तुम्ही का आला म्हणून तुम्हाला बरोबर घालवता येते का मला सांगा. बरोबर. तुमचं सुद्धा तुम्हाला अडवणं आमचं काम नाही. बरोबर. या फिरा ही सगळं, पण शेवटचा टप्पा आहे. जनतेनं निरीक्षण केलेलं आहे, तुम्हाला शेवटचा टप्पा दाखवणारच आहे. पण आता ही निवडणूक जी लागली आता बाबासाहेब आणि दीपक आबासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि ही दोघं वाघ इकडून लागले आणि ह्यो वाघ इकडून लागलाय. मग आता काय कोण बाजी मारल्या वाघात? आता साधं सांगतो तुम्हाला, दिशाभूल करून दे. आता एकतपूरचा प्रश्न ज्वलंत आहे आपल्या समोर. चौकड आमची फिरती असते, तिथं तुम्ही इतकं आमाप काही नाही काम केलं, पुन्हा फिरकला तुम्ही तिथं? नाही फिरकला. का फिरकलं नाही? बरं. का फिरकलं नाही मला सांगा. काय तिने आम्हाला येऊन सांगावं आणि दाखवावं ते आदर्श असा पॉट तयार केलाय म्हणून. बंधारा धावतो आम्ही, टाक्या धावतो किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला धावतो. काय नाही, आलेगावला कोट्यावधी रुपयाची लूट केलेली आहे. काय माणसं सानिध्यात घेतलेली आहे त्यांच्या पाहुण्यातली. आता आपण काय करूया, जे तुम्ही म्हणताय बंधाऱ्याचं निकृष्ट पद्धतीचे केले, आपण स्पॉट वरतीच जाऊ. चला. प्रमाणे ज्या कामाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण मंडळी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांच्याकडून या कामात कशा पद्धतीची फसवणूक या मंडळींनी केलेली आहे, ह्या खऱ्या तर सर्वच गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. आता आपण तुम्ही जो म्हटला की बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे, काय आणि कशी वस्तुस्थिती काय सांगताल याबद्दल? आता तुम्ही स्वतःच पाहिलं तर जमीन लेवलनच बंधारा तयार केलाय. अर्धा फूट सुद्धा पाणी इथं थांबू शकत नाही. बरोबर. जवळजवळ 80 लाखाचा हा बंधारा. 80 लाख रुपये. 80 लाख रुपये. आणि मग माझ्या नजरेत हे लागल्यावर निकृष्ट काम मी अडवलं. पण गावातले डॉक्टर, बंडू डॉक्टर म्हणून ते आले आणि मला सांगितलं तुम्ही काय अडवू नका, काम होणार नाही. बरोबर. माझी भावना झाली ही सुधारित पद्धतीने जरा बदल करतील, कारण मागणी मी केलेली आहे चांगला करा म्हणून. पण त्यात काय बदल केला नाही, उलट हिथलीच वाळू उपसून त्यात सिमेंट कालवून ओतलेले आहे. कॅमेरा तिकडे फिरून दाखवा सगळं, ती कशा पद्धतीची डबरी वगैरे ही सगळी डबरी. त्यात एक मोठा खड्डा आहे, त्यातली सुद्धा रात्रभर टिपर चालू होतं. कुठं नेत होते ही काय मला कल्पना नाही. वाळू सुद्धा म्हणजे जेवढं पैसे ह्या बंधाऱ्यात मिळवलं तेवढंच वाळू सुद्धा त्यांनी मिळवलं. बर. कारण टिपर भरून आणि मग संध्याकाळच्या वेळेला मग मी कशाला येतोय, कारण माझी शेती अगदी बंधाऱ्या काठावर. बंधारा होऊन आता किती दिवस झाले साधारणपणे? एक 3 वर्ष झाली. 3 वर्ष. मग ती इकडं काम कसं काय त्यांनी केले, पण ही वैशिष्ट्य काय कळलं नाही? ही काम म्हणजे आता काय, त्यावेळेला काय 4 माणसं खाणारी माणसं गावाला माहित आहे. सर काय नाही, 5 पैशा मेंढ्या आहेत गावाच्या नाही. तुम्ही गावात कुठल्याही कानाकोपऱ्यात जर जाती धर्मात जर हरिजन असू द्या, कुठलाही मातंग समाज असू द्या, चांबार असू द्या, त्यांना आपली प्रतिमा आहे माहित आहे. आणि मग हे खाणार नाहीत म्हणून समाजात स्वच्छ प्रतिमा आहे, स्वच्छ प्रतिमा. आणि मग तिने 4 माणसं खाणारी माणसं हाताशी घेऊन हा सगळा खेळ केलेला आहे. प्रत्यक्ष तुम्ही पण हे काम आता बघतोय आपण, हे जे काम आहे मी सांगताय 3 वर्षापूर्वी केलं, पण ते इथं काय त्यांचं नव्हतंच अस्तित्व. मग इथं काय केला? त्यांच्या पाहुण्यानं सांगितलं इथं एक लोक जागरूक नाहीत, इथलं जर काम ह्या भागातलं जर मिळालं, आमाप पद्धतीनं आपणाला लूट करता येईल. बर. आमाप इतकी लूट केली ह्या गावाची. आज तुम्हाला वेदनेनं आम्हाला सांगावं असं वाटतंय.
पण ती त्यावेळेस एकतपूरमध्ये होते, तिकडचा निधी मग इकडे वगैरे कन्व्हर्ट केलाय का? ती कसं कसं काय केलंय? काय सुद्धा केलं नाही, हिथलं फक्त पैसेच मिळवले, कोट्यावधी रुपये मिळवलेले त्यांनी. बरोबर बरोबर. मग आता ही कामं, विकास कामं ही वगैरे दाखवायला लागलीत, हे काय प्रकार मग आता हे? आता तुम्हाला स्वतःच मी दाखवतो ही कामं, विकास कामं ही. हा 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 हा. आणि कामं तुम्हाला दाखवायची. बर बर बर. अशी अजून पद्धतीची कामं आहेत गावात? हाय तीच. बर 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 बर. आणि त्यामुळं हा. ही प्रत्यक्ष सरनं काय तर सांगितलं म्हणून तुमची घेऊन स्पॉटवर आणले मी स्वतः. बरोबर बरोबर. आपण स्पॉट वरती आलोय. बरोबर बरोबर. की आता मला सांगा, खड्डे सुद्धा मोजवलेले नाहीत, पुढचे बी मोजवले नाहीत, हा हा. आतले सुद्धा खड्डे मग मोजवले. पाणी आता पाऊस पडल्यानंतर इथं थांबतेच का नाही थांबत? अर्धा फूट पाणी थांबत, जसं पाणी येते तसं खाली निघून जाते. बरोबर बरोबर. कारण हे आपल्या बरोबर लेवललाच आहे जमिनी. जमीन लेवललाच आहे ना, त्यामुळं जमीन लेवलच्या उंचावून असता तर हा इथं पाणी थांबलं असतं. बर 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 बर. आता प्रत्यक्ष तुम्ही बघताय बंधारा आणि जमीन लेवल यात काय तुम्हाला फरक जाणवतोय पण का? दुसरा एक तुम्ही मुद्दा मांडला की तो रुंदीकरणाचा काहीतरी विषय होता. वर काय केलं, बंधारा म्हटल्यानंतर पाण्याचं सुद्धा साठवण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. पण काही त्यांच्याशी जुळती मिळती घेणारी माणसं त्यांना संपर्क साधला आणि रुंदीकरण करण्याऐवजी नदी पात्र कमी केलं. उलट कमी केलं. हा स्पॉट तुम्हाला वर दाखवतो. बर 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 बर. जवळच आहे. म्हणजे ह्यात पण सगळं भानगडीच केलेल्या प्रत्येक ठिकाणी, कारण नदीचं खोलीकरण सुद्धा त्यांच्याकडेच होतं. बर. आणि त्यामुळं सगळ्याच बाजूने तिने कसा पैसा मिळवता येईल हा एकमेव उद्देश समोर ठेवून ही सगळी वाटचाल केली. आता ही व्यक्ती खर तर या आखाड्यात पण उतरलाय, उतरू दे गे. आम्ही आता सरकार समोर सुद्धा ही ज्वलंत प्रश्न मांडणारच आहे. काय नाही, बर. मी काही दिवसापूर्वी बोललो होतो. काय बोलला होता? की सर्व शेतकऱ्यावर हा अन्याय झालेला आहे. आता अतुल पवारनं अन्याय केला, अजित पवारनं अन्याय, 70,000चा घोटाळा, ही सगळी घोटाळेबाजी चालायचीच, पण ह्यांनी इथं मोठा केला घोटाळा. मग मला वाटलं ह्या पक्षातच माणूस का गेला. आपण आता पक्षावर जायला नको, पण वस्तुस्थिती जी आहे, भ्रष्टाचार या ठिकाणी मोठा झालाय. आता तुम्हाला दिसते ना, मी प्रत्यक्ष दाखवतो. बरोबर बरोबर. तर मंडळी, आपण सध्या जो उभा आहे ती या ठिकाणी असणारा, ह्या काकांनी सांगितलं की ते जो बंधारा आहे तो बंधाऱ्याचं काम कशा पद्धतीचं, निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे. आणि हा खर तर उमेदवार या आखाड्यामध्ये आहे आणि लोकांच्या समोर विकास केला अशा पद्धतीची खर तर गोष्ट दाखवतोय. आणि भूलथापा मारून लोकांची मतं मिळवण्याचा खर तर हा कट या नगरीमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि आपण लोकसंवाद मराठीचा हा खर तर चेकआउट आपण दाखवतोय. आणि तुम्ही बघू शकता की आपण या ठिकाणी जी काय बंधारा आहे, हा बंधारा देखील माझ्या कमरे इतका, म्हणजे साधारणपणे 3 फुटाचा हा बंधारा बांधून येथील नागरिकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप या खर तर काकांनी केलेला आहे. धन्यवाद.